नमस्कार, मी तुमचा लाडका सर येतोय पुष्यगावकर. तुम्ही म्हणाल फड्या बेटा कोणाच कुठे चाललाय सकाळ सकाळी. तर आज चालू फिरायला 2 वासरांना फेर काढायचं होतं. बुलेटच्या गायात नवीन वासर शिकवायला चालली ती आणि फाटीवर बसलो. गाडी घेतली साईडला लावून अशी आणि बघितलं कुठल्या तासात फेर काढायचं काय वासरांना. आणि मग पहिलं फेर दिला आपल्या पुष्यगाव मधल्या वासराला बुलेटच्या गायात उजवीनं. आणि बघा वासर दुसऱ्या तिसऱ्या झुकणीचं वासरून कसं पाहिलं 1 नंबर तासात ना आलं. आणि हेच पाहिजे आपल्याला, तास बीस काय शिरू नाही पाहिजे वासरांना. थोडं स्पीड कमी लागलं तरी चालेल वासरा, पण वासर सरळ झालं पाहिजे वरपर्यंत. आणि परत टाकला फेरा बघा कडूगोंच्या वासराला. हे थोडं सुट्टीला आत लागलं पण स्पीड आहे चांगलं बघा वासराला. थोडंसं आत लागून पळत होतं. होऊन झाली बी वासर सरळ 1 नंबर. आणि बोर्ड बघा गाड्या ठरवून आणते वर. आणि वासर शिकवताना बैल हा कायम चांगलाच पाहिजे, ठरवून न्यायला सांभाळून न्यायला असं गळ्यात. वासराला गाड्या स्पीड कमी लागली तरी चालेल, पण वासरू तास न शिवता वर आलं पाहिजे. आणि दोन्ही फेरा ड्रायव्हर होतो बघा आपला अक्षय ड्रायव्हर. वासराला फेरा काढून झाल्या परत निघालेलो वडजूला. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय वडजू इथे काम होतं आपलं. तिथले काम उरकून महसूल व वन विभाग उपाधीक्षक भूमी अभिलेख ऑफिसला संध्याकाळी गेलो. पुष्यगावकरांच्या हिंदकेसरी धावणीला चतुर्हिंदगिरी पक्षा, तेजा, मिल्का सेट असे सगळे टॉपचे बैल होऊन गेले ह्या धावणीला. रात्री गेलो पोळी गणेश मंदिर इथे दर्शन घेण्यासाठी. आणि प्रत्येक चतुर्थीला बघा अशी लाईन असते गणपतीला. एवढ्या गर्दीनं पण आपलं बघा 5 ते 7 मिनिटात दर्शन झालं. आणि माघार येताना आम्हाला भेटला सागर बावड्या, आवेदा, ऋषिदा यांच्यासोबत व्हिडिओ घेपर्यंत आमच्या बाकीच्या गाड्या गेल्या आम्हाला मागं टाकून. त्यातनं पण आम्ही ह्या 2 गाड्या पकडल्या बघा. एका गाडी ओंकारदा आणि रोहनदा, दुसऱ्या गाडी अहमेददा, केदार, ऋतिक काका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला भेट द्या.